जय बजरंग वळके बी संघ। मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचणं हे बंधनकारक असणार आहे। वळके संघ मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो। सरांना विनंती करतो सर 1 मिनिट मात्र आपण थांबायचं थोडं। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाहीत। चोरडा संघाचा 12 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिला आहे, तर वळके संघाला विनंती करेल आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। ओके, दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेत। तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिला गोलंदाज घेऊन येते। गोलंदाजीसाठी आपण पाहिलं चोरडा संघाकडून सिद्धू पाटील पंचाच्या भूमिकेत पंच आपण पाहतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने सतीश कृपण सर आणि त्यांच्या साथीला आपण महेशजी बोरकर सरांना पाहतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे या दुपारच्या संदर्भात सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। एक चांगली मॅच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे। सिद्धू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला मात्र पाहिला तर फलंदाज आहे विनायक भगत आणि त्या साथीला संकल्प। बॅटर्स मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर एक मिड ऑन मध्ये आणि खऱ्या अर्थाने एक मिड ऑफ मध्ये वाईड क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत। पहिला चेंडू प्ले सिद्धू पाटील, चांगला चेंडू या ठिकाणी होता। चेंडूची अगदी हाईट पाहिली आणि त्या हाईट नुसार या ठिकाणी फटका सजवला गेला। आपण पाहिला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण चेंडू अडवला तदभर मात्र या ठिकाणी फलंदाजाने या ठिकाणी पाहिला धावून पळून मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। असं वाटत नव्हतं की ह्या 3 धावा होतील का, मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट विनायक भगत आणि संकल्प मध्ये पाहायला मिळाल्या। 3 धावा धावपळती लगावल्या गेल्या आहेत। चांगली या ठिकाणी सुरुवात वळके संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। दोन्ही संघ बऱ्याच वेळेला एकमेकाच्या विरोधामध्ये उतरलेले आपण पाहिलेत, मात्र आज पुन्हा या मॅच मध्ये या 2 संघादरम्यान काय घडणार आहे। आरबीसी चणेर संघ आपण कुठेही जायचं नाही, आपल्याला विनंती आहे। सिद्धू पाटील पुन्हा आता गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय। राईट आर्म राऊंड कुट्याबद्दा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये आला होता, मात्र आपण पाहिलं ना पाहिजे तसा फटका या ठिकाणी सजवता आला नाही फलंदाजाला संकल्पला। संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी संकल्प घेऊन आलाय आपल्या जय बजरंग वळके बी संघासाठी, मात्र त्या संकल्प चांगला असणार आहे का। पहिला चेंडू जर खऱ्या अर्थाने गोलंदाज राहिलाय, पुढील चेंडू कशा पद्धतीने असणार। हो, या ठिकाणी चपराक लगावले एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 बाउस 2 बाउस चेंडू अगदी सीमा पार आलाय चौकार। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला कसा चेंडू आला, अगदी ज्या पद्धतीने चेंडू पडला टप्पा राहिला उंच राहिला त्या टप्प्यावरती सुंदर पद्धतीने या ठिकाणी फटका लगावला गेला। एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण जर पाहिलं तर मात्र 4 धावा एकूण टोटल स्कोअर पाहिलं तर मात्र 7 धावा धावपळकावरती राहिल्यात। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला या ठिकाणी। लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते। सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय सिद्धू पाटीलच्या माध्यमातून। जर 3 चौकार 3 षटकार 3 विकेट जर कोणत्याही खेळाडूने प्राप्त केले तर सन्माननीय पिंट्या शेठ जैन मुनेश्वर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी मालक यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सोन्या सगळ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं धावा पहिल्या धावपळकावरती तर 9 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत 5 चेंडू झालेत। सिद्धू पाटील पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय। तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जे प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी रोख रक्कम आपण पाहतोय 1,25,000 कार्यसम्राट। हो, कॉट द बिहान या ठिकाणी बॅटची कडा जाऊन चेंडू सरळ एशऱ्याच्या हातामध्ये फलंदाज क्रमांक पहिला बाद होऊन माघारी परतलाय।
पहिला गडी कारच झाला, 9 धावा धावपकडी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आपण जर पारितोषिक पाहिली, प्रथम क्रमांक आहे 1,25,000 रुपये, जे पुरस्कृत केले सन्माननीय कार्यसम्राट दमदार आमदार, जे दुसऱ्यांदा या ठिकाणी आपले आमदार झालेत, श्री महेंद्र शेठ हरिदळवी यांच्या माध्यमातून अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला 1,25,000 या ठिकाणी कॅश प्राइज लाभलंय. जास्त चर्चा करू नका, टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करतोय. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं जे रोख रक्कम पारितोषिक आहे, जे 60,000 रुपये, श्री राजू शेठ रघुनाथ साळुंके अध्यक्ष आई फाउंडेशन चोंडी अलिबाग यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 30,000 पुरस्कृत केलेत श्री मनोहरजी बोले, सहसंपर्क चणेराई विभाग मुंबई रोहा तालुका. त्याचप्रमाणे राजू शेठ झुंजम श्रद्धा इंटरप्राइजेस ठाणे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आहे, रोख रक्कम 30,000 रुपये पुरस्कृत आहेत सन्मान्य श्री समीर अनंत गिजे यांच्या माध्यमातून. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मॅच आपण पाहतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती तर मात्र 9 धावा. एक फलंदाज मात्र बाद झालाय. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये फलंदाज पाहिला तर मात्र आपण जर पाहिलं स्वप्नील वासंत्री मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्ले षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा गोलंदाज रोशन आलाय. लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणाला अगदी चकवा दिलाय, भेद दिलाय. चेंडूला अडवू नका, भाग मिल्का भाग. मात्र चेंडूनी ही रेस जिंकली आणि खऱ्या अर्थाने चेंडू आपण पाहिलं लॉंगलेग क्षेत्रामध्ये सीमा पार त्या ठिकाणी चौकार आलाय. चांगल्या दर्जाचा या ठिकाणी आपण खेळ पाहतोय. धावसंख्या पाहिली लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून पाहू शकता. सत्यजित जाधव यांची संपूर्ण टीम दी स्पर्धा खऱ्या अर्थाने 4 कॅमेऱ्याची कव्हरेज केली जाते. एक चांगली क्लिअरिटी. मी सर्वांना विनंती करतोय, आपलं मोबाईल ओपन करा, यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर लाईक करा, सबस्क्राईब करा. द सुप्रीम हा चॅनल यूट्यूब चॅनल आहे. आपला हक्काचा माणूस सत्यजित जाधव यांना जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल, जेवढं लाईक सबस्क्राईब करता येईल त्याची आपण सबस्क्राईब करायचं आहे. धावसंख्या पाहिली धावपळकाची 15 आहे. एक पर्यंत मात्र बाद झाला. षटक क्रमांक दुसरा चालू असताना मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी आपण पाहिला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार आलाय, चौकार. आहे विनायकजी काक साहेब यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो रोशन या गोलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ चांगला फटका या ठिकाणी सजवला गेला. एक चांगला सौंदर्य फटक्यामधून पाहायला मिळतं. अगदी जमिनीला गादगुद्या करत चेंडू मात्र आपण पाहिलं डीप रिझन मध्ये आलाय, चौकार.
बघा हा पटका सजवला गेला फलंदाजाने. चांगल्या पद्धतीचा पटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 25 धावा धावपाळकावरती. आता मात्र धावा यायला लागल्यात, त्या म्हणजे जय बजरंग वलके बी संघाच्या धावपळकावरती. फुल टॉस मध्ये चेंडू या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकार येतोय. मात्र या ठिकाणी पहा पंचांचा मात्र निर्णय आलाय की हा चेंडू मात्र बिमारचा असणार आहे. डीजे पाहिली 30 धावा, एकूण 5 धावा मिळतील. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असणार आहे येणारा फ्री हिटचा. ओ फ्री हिटचा चेंडू फटका सजवला गेलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षाला हुलकावणी देणारा चेंडू अगदी सीमा पार येतोय. षटकार. क्षेत्रामध्ये कट केलाय, दिशा दिली फक्त भाग. फलंदाज या ठिकाणी मारला फटका. अगदी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना चेंडू मात्र सीमा पार आलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. मिरजी खऱ्या अर्थाने 31 धावा खर्च केल्या गेल्या फलंदाजाने. चौकार, दुहेरी, षटकार, चौकार, नो षटकार, चौकार, म्हणजे या षटकामध्ये 2चाच पाडा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या टोटल धावसंख्या एकूण खर्च केली गेली या षटकामध्ये 31 धावा खर्च केल्या गेल्या. जो गोलंदाज आपण पाहिला रोशन हा गोलंदाज होता. गोलंदाजी खऱ्या अर्थाने चांगले होते, मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं फलंदाज देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आपण पाहिला तर मात्र विनायक जो फलंदाजी करत असताना या ठिकाणी सन्माननीय सरपंच गुरुग्राम पंचायत कोकबनचे तुषारजी वाजंत्री साहेब हे देखील उपस्थित राहिलात. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुषारजी वाजंत्री साहेबांचं. त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला आपण पाहतोय विनायकजी घाग साहेब हे देखील उपस्थित राहिले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. कोणती ट्रॅकवर षटक क्रमांक 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश घाग हा गोलंदाज आहे. हे चालक गोलंदाज. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वप्नील वाजंत्री स्ट्राईकला आल्यानंतर आपण जर पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी सिंगल दा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती 42-42. मात्र या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये 43 धावा पाहिल्या, नंतर आपल्याला 56 धावा पाहायला मिळाला. मात्र आत्ता या मॅचमध्ये किती धावा होणार, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर या तिसरे षटक चालू असताना धावा पहिल्या धावपळकावर तर मात्र 42 धावा पाहायला मिळत आहेत. हो मोठा फटका या ठिकाणी चेंडूला भिरकावलाय. चेंडू अगदी आपण जर पाहिलं स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर अगदी हवाई सफर झालाय आणि चेंडू सीमा पार आलाय. दर्जेदार षटकार.
हल्ला करतायत, हल्ला बोल केलाय. आणि आपण जर आतापर्यंत धावसंख्या पाहिली 48 48 धावा धावपळकावरती पाहायला मिळतंय. षटक क्रमांक तिसरं मार्ग ते असताना एक फलंदाज मात्र बाद झालाय. हो, या ठिकाणी कमबॅक केले गोलंदाजाने. जयेशला जयेश आहे, जयेशकडे क्षमता आहे, अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी कमबॅक केलंय. अगदी समांतर बाजूमध्ये टाकलेला चेंडू आपण पाहिला. फलंदाजाला थोडंसं या ठिकाणी बुचकाला टाकण्याला देखील चेंडू राहिलाय. डॉट चेंडू आलाय. चेंडू आल्यानंतर धावसंख्या पाहिली 48 धावा धावपळाकडे पाहायला मिळतोय. तिसरं षटक सिंगल धाव कंप्लीट केली लेग बायच्या 49. 49 धावा धावपळकावरती क्षेत्ररक्षण या ठिकाणी धावा पाहायला मिळते. आता पहा क्षेत्ररक्षण विखुरला देखील पाहिलं. ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं क्षेत्ररक्षण जर गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षकाकडून पाहिलं शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये एक सिली मिडऑफमध्ये क्षेत्र तैनात केलं आहे. तर ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. सामना फास्ट घ्यायचा आहे. एक क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर लॉंग ऑनमध्ये आहे. एक मिड ऑन मिड विकेट. हो, या ठिकाणी पहा बोट फिरवली होती. स्लोअर पद्धतीने चेंडूचा वापर केला. लेग कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल मात्र या ठिकाणी येते. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने 50 धावा धावपळाकडे लगावल्या जात आहेत. पहिला हाफ शतक या ठिकाणी लगावला जातोय ते म्हणजे जय बजरंग वळके बी संघाच्या माध्यमातून 50 धावांचा आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिले भागीदारी राहिले. मात्र एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना या ठिकाणी जर पाहिलं क्षेत्ररक्षण विरोचना जर खऱ्या अर्थानं पाहिले एसटीच्या पाठीमागे जर लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. डावखुरा फलंदाज स्वप्नील वाजंत्री आलाय. जयेश घाग पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर. हो, चांगला चेंडू तेवढा त्याच्यावरती प्रहार चढवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमा पार आलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. छप्पन्न धावा धावपळकरती. मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव मात्र घेतली नाही. थोडंसं थांबवलंय फलंदाजाला. मात्र 56 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. तर मी विनंती करतोय श्री दहावीत तळोली संघाचा कर्णधार आणि जय महाराष्ट्र कोकबंड संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. जय महाराष्ट्र कोकबंड संघाचा कर्णधार आणि दहावी तळोली संघाचा कर्णधार यांना विनंती करतोय की जर आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. एक चांगली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आतापर्यंत 56 धावा पाहायला मिळतात. 18 चेंडूचा खेळ झाला. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. त्या 56 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजावरती या ठिकाणी हल्ला बॉल केलाय. हल्ल्या केलं करत असताना यशस्वीरित्या या ठिकाणी आपण पाहिला. 56 धावा आतापर्यंत या ठिकाणी उभ्या केल्यात. जय बजरंग तळेखार बी या जय बजरंग वळखे या संघानं. षटक क्रमांक 14 स्लॉगरचा अंतिम षटक असणार आहे. जो गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहिला गोलंदाजीसाठी अक्षय हा गोलंदाज आलाय. तर मी विनंती करतोय चोरडे संघ आपण कोऑपरेट करायचं, सहकार्य करायचं आहे. एसटीच्या पाठीमागे जयेश घागला आपण पाहतोय. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अगदी डीप क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिला चेंडू असणार आहे. चांगला चेंडू राहिला या ठिकाणी पहा. टप्पा पडण्याचा चेंडू अगदी ऑफस्टंपच्या बाहेर निघाला गेला. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा. काय चेंडू पडला कारण या ठिकाणी गोलंदाजांनी पाहिलं की हा फलंदाज खऱ्या अर्थाने सफल होऊन मारण्याचा प्रयत्न करतो. त्याच दिशेने हा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला. डॉट चेंडू आलाय. असेच मात्र या ठिकाणी धावा रोखायचे चांगले अशाच पद्धतीचे चेंडू मात्र टाकावे लागतील. रिवर्सची पाडण केलं या ठिकाणी आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने उलट्या हाताने केलेला हा फटका. चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. सीमा पार आलाय चौकार.
वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली खऱ्या अर्थाने आपण विनायक भगतची, तर मात्र 39 धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक. 12 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केलाय. स्वप्नील 5 मध्ये 15 वरती खेळतोय. अक्षय मात्र या ठिकाणी चांगली काम करण्याचा प्रयत्न करतोय. नक्की पहिला चेंडू चांगला राहिलाय. नेटवर्क स्पेशालिस्ट म्हणून याकडे पाहिलं गेलं. एक फिरकीपट्टू या ठिकाणी पाचारण केलंय अक्षयला. मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपण जर पाहिला सलामी आलेला विनायक भगतने हा चांगल्या पद्धतीचा फटका सजवला गेला. 60 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 60 धावांचं आतापर्यंत टार्गेट आपण पाहिलंय आणि खऱ्या अर्थाने हो या ठिकाणी टप्पा चांगला राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली गेली. आउटसाईड द ऑफसाईड पद्धतीने हा चेंडू पाहायला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू निघाला. अवंतर धाव या ठिकाणी येते. वाईटचा इशारा. 61 धावा धावपळकावरती. सुनील पाटीलने सांगितलं होतं की कमीत कमी आम्ही 60 धावा तर नक्कीच करण्याचा प्रयत्न असणार आहे. 60 धाव्यांपर्यंत पोहोचलाय. आणखीन एक उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सीमा फार आलाय. आणखीन एक मोठा असा फटका 6 धाव्यांसाठी. पाहिली विनायकची 45 धावसंख्येवरती खेळतोय. 13 मध्ये 45. 5 धाव्यांची गरज. पहिला हाफ शतक होणार का? चेंडू द्यायचा ठिकाणी. चेंडूची पूर्तता करायची आहे. सिक्स्टी 67 धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. विनायक भगत 13 चेंडूमध्ये 45 धाव्यांवरती नॉट आउट पारी करतोय. म्हणजे या स्पर्धेतील पहिलं हाफ शतक आपल्या नावावरती करणार का हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु प्रश्नचिन्ह राहील कारण समोरही फिरकेपट्टू हा गोलंदाज आहे अक्षय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या. टोटल स्कोर जर पाहिला 67 म्हणजे 67 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. जी मॅच या ठिकाणी पाहतो एका बाजूला जय बजरंग वळके बी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय बजरंग चोरडा. हो या ठिकाणी मात्र कमबॅक केलंय. आणखी आपण जर पाहिलं खऱ्या अर्थाने आतापर्यंत 3 चेंडू खेळला स्विच हिटचे. 3 चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने राहील. मात्र चौथा फटका या ठिकाणी थोडा फसला गेला. तर आतापर्यंत जर पाहिलं तर मात्र धावा 67 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. मात्र हाफ शतक होणार का? हो मोठा फटका. सो ब्युटिफुल. सो एलिगेंट. जस्ट लुकिंग लाईक वाव. क्या बात आहे. या ठिकाणी पहा भीमरचा चेंडू त्याच्यावरती हल्ला चढवला गेला. सुचितचा त्याच पद्धतीचे फटके घेतोय. खऱ्या अर्थाने लेग कटरचा गोलंदाज त्याच्यावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि पहिला हाफ शतक खऱ्या अर्थाने ज्यांनी लगावलं मानकरी ठरलाय तो म्हणजे विनायक भगत मॅन फ्रॉम जय बजरंग वळखे बी संघाचा. क्या फटकेबाजी केले पहा या ठिकाणी. येणारा चेंडू नक्कीच हा फ्री हिटचा असणार आहे. नो चेंडू पडल्यानंतर भीमरचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आता मात्र या ठिकाणी अक्षय देखील थोडासा महागडा पाहायला मिळतोय. 74 धावा धावपळकावरती. आणखीन एक स्विचिटचा फटका. क्या बात आहे. दर्जेदार फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय विनायक भगतच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी आल्यानंतर धावसंख्या पहिल्या धावपळकावरती. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा देखील नाद सारसोली गावामध्ये आहे. बैलगाडीचा नाद देखील आहे. पवार बंधू म्हटल्यानंतर त्यांची बैलगाडी खऱ्या अर्थाने या विभागात शंभू आणि सम्राट त्यांनी देखील धुमाकाळ घातलाय. तर या ठिकाणी कॅश प्राइज झालंय.
विनायक घाग यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे हॅट्रिक साठी आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज निकित भगत यांच्याकडनं या ठिकाणी आलेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे अक्षय या आणखी एक फटका या ठिकाणी खऱ्या अर्थाने उलट्या हाताने खेळलेला फटका सीमा पार लगातार 3 चेंडू 3 षटकार देखील लगावले गेले. काय फटकेबाजी पहा मिळाले या ठिकाणी पाहायला मिळतोय. 86 धावा धाव फलकावरती खऱ्या अर्थाने जो 3 षटकार 3 चौकार 3 विकेट साठी खऱ्या अर्थाने भुवनेश्वर ज्वेलर्सचे मालक पिंट्या शेठ जैन यांनी या ठिकाणी जे पारितोषिक लगावलेले आहेत खऱ्या अर्थाने सोन्याच्या कड्याचा मानकरी पहिला खेळाडू ठरलाय तो म्हणजे स्वप्नील विनायक भगत ज्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 17 चेंडू मध्ये 63 धावांची तुफानी खेळी केली आणि संघाचं टोटल स्कोर पाहिलं तर मात्र 86 भलं मोठं टार्गेट पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं विनायक भगत सोन्याच्या कड्याचा मानकरी ठरलाय. 6 म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने 3 चेंडू 3 उत्तुंग षटकार लगावले गेली आणि या मॅच मध्ये भला मोठा आव्हान पाहायला मिळतोय जे 86 म्हणजे 87 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार होणार हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो आपले सहकारी समालोचक आपल्या विभागातील एक सुमधुर आवाज इमाजी दुकानदार यांचा मात्र आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. थैंक यू सो मच प्रदीप जी भोईर सर. सन्माननीय विनायक घाग यांचा इथे सत्कार केला जाईल, स्वागत केला जाईल. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं आम्ही सरसोली चषक 2025 च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागत करूया सगळे जणांचं जमलेले या मान्यवरांचं आज या शुभदिनी शुभ समयी शुभ प्रसंगी जमलेले या सर्व पाहुण्यांचे सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. वळूया मैदानाच्या दिशेने जहां पर 24 गेंदे और जीत के लिए 87 यानी 87 रनों का लक्ष्य रहेगा. एक बड़ा समंदर एक बड़ा पहाड़ यहाँ पर खड़ा किया है, लेकिन देखना है कि क्या इस 87 रनों का लक्ष्य आसानी के साथ पार किया जाएगा या फिर डिफिकल्टीज आएगी इस मैच में. इस 87 रनों के लक्ष्य को पार करते हुए ये देखने वाली बात होगी. सरसोली चषक 2025 के माध्यम से आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का तमाम खिलाड़ियों का मैं हिंदी कमेंटेटर इमाद दुकानदार मन फ्रॉम खैरा आप तमाम का इस्तकबाल करते हुए लिए चलता हूँ शानदार मैदान के ऊपर. 24 गेंदे और 87 रनों का लक्ष्य है. सुझुकी बाईकची चाबी कोणाला मिळाली असेल ते कृपा करून आमच्याकडे घेऊन या. सुजुकी बाइक की चाबी अगर किसी को मिली है तो प्लीज यहाँ पर दे दें. जय महाराष्ट्र कोकबन यांच्या विरोधामध्ये असणार आहे श्री धावीर तलवली. संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला पाहिजे अशी आयोजकांची सूचना आहे. वारंवार आम्ही तुम्हाला पुकार देत आहोत कारण ही स्पर्धा आपण पाहतोय सुप्रीम या वाहिनीवरती थेट प्रेक्षेपण अपन करतोय. तो चलिए किसी भी तरह का विलंब न करते हुए किसी भी तरह का टाइम वेस्ट न करते हुए सीधे मैच की तरफ रुख करेंगे, मैच की तरफ मुड़ेंगे. अंपायर सिग्नल आता हुआ मैच को होती हुई शुरुआत. पहला पावर प्ले का ओवर 87 रनों का लक्ष्य. पहला बॉल पहली गेंद वाइट गेंद से शुरुआत की है, खराब गेंद से यहां पर शुरुआत की है. पहला पावर प्ले का ओवर चालू है
और सुनील अगर हैट्रिक लेते हैं तो विजय पवार इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। देखिए मैच को जिस तरह से शुरू हुई उसी तरह विजय पवार ने पैसों की बरसात करना शुरू कर दी है। जी हाँ, इस मरतबा दूसरी गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 चौकर। और जयेश ये जोड़ी मैदान के ऊपर पहली गेंद वाइट किस्म की देखने मिली थी, लेकिन दूसरी गेंद के ऊपर एक शानदार चौका जड़ा है धर्मेश ने। 87 रनों का लक्ष्य है। बिल्कुल यहाँ पर इस वर्ष ही आक्रमण करना होगा, आपको गेंदबाज के ऊपर हल्ला चढ़ाना होगा, तब जाके 87 रनों का ये लक्ष्य आसानी के साथ यहाँ पर पार हो सकता है। लेकिन गेंदबाजी के लिए सुनील को बुलाया गया है, जिनके ऊपर विजय जी पवार इन्होंने 1000 रुपए का क्रैश प्राइज भी लगाया गया है। इस मरतबा बिल्कुल ब्लॉकल किस्म की गेंद थी, उसे सम्मान दिया है। लॉन्ग ऑन में गेंद गई है, फील्डर तैनात है वहां पर, लेकिन इससे बीच 1 रन मुकम्मल किया है। इस 1 रन से स्कोर में प्लस किया जाएगा। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। हमारे साथ में ऑफलाइन स्कोरर समीर जी कड़ो और पूरी टेक्निकली टीम सुप्रीम इवेंट्स की जुड़ी है। इस चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें, जिसकी वजह से आने वाली जो इवेंट्स रहेंगे वो आपको बिल्कुल आपके मोबाइल के ऊपर देखने मिलेंगे। 87 रनों का लक्ष्य है, पहली बार जारी है। सुनील इस मरतबा आक्रमण किया है, गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर की रीजन में फील्डर तैनात है वहां पर, लेकिन गेंद जाती हुई 2 खिलाड़ियों को भी के बीच थी दरार, गेंद होती हुई फरार, सीमा रेखा पार, चौकर। वेल बिगिन इज अ हाफ डन। अगर शुरुआत अच्छी होगी तो अंत भी अच्छा होगा, लेकिन यहाँ पर धर्मेश और उनके साथ में जयेश ने शुरुआत अच्छी की है। दोनों ही बल्लेबाजों के बल्ले से एक एक चौका हमें देखने मिला है। इस तरह अगर टोटल स्कोर टैली किया जाए तो 10 रन पर जहाँ पहुंचा है, पहली बार प्रगति पर है। बिल्कुल यहाँ पर सुनील को कमबैक करना होगा, अपने कलाइयों का इस्तेमाल करना होगा और बल्लेबाजों को रोकना होगा, लेकिन इस मरतबा रुकने का नाम नहीं ले रहे हैं। मिस टाइम फटका है गेंद के नीचे, खिलाड़ी है लॉन्ग ऑन के, लेकिन कहते हैं ना कि 3 तिगाड़ा और काम बिगाड़ा, वही दृश्य मैदान के ऊपर देखने मिला है। बिल्कुल अगर तेजी के साथ गेंद के ऊपर आते तो शायद ये विकेट जा सकती थी, यहाँ पर बल्लेबाज को आउट करने का एक मौका बन सकता था, लेकिन हम देख सकते हैं कि गेंद धरती को दान हुई और जिसका फायदा बल्लेबाजों को हो चुका है। 87 रनों को जहां पे लक्ष्य है वहां पर दोनों ही बल्लेबाजों का माइंड ये बना है, बिल्कुल गेंदबाज के ऊपर आक्रमण कर रहे हैं, अपने इरादों को जाहिर और अपने इरादों को स्पष्ट करते हुए उन्होंने अपने बल्ले से चौकार और षटकार की बरसात करना शुरू कर दी है। स्कोर कार्ड 12 पे जहां पहुंचा है, 87 रनों का लक्ष्य है। इस मरतबा बिल्कुल लेग स्टेप के ऊपर गेंद की थी, अंपायर से लाउड अपील जरूर की थी, लेकिन अंपायर ने जांचा परखा, उसके बाद लेग बाय का इशारा दिया है। लेग स्टिक से हल्की सी बाहर निकलती हुई गेंद, शेवटचा पुकार असेल जय महाराष्ट्र कोकबंड आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री धावीर तलवली, कोकबंडचा संघ नाही की ते उपस्थित आहेत, श्री धावीर तलवली, शेवटचा पुकार आहे। तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं, पहली बार जारी है पावर प्ले का यह पहला ओवर और बल्लेबाजों का यह जहन बिल्कुल बना है कि इस ओवर से हमें आक्रमण करना है, क्योंकि एक बड़ा समंदर, एक बड़ा पहाड़ यहाँ पर खड़ा किया है वलके की टीम ने। आखिरी एक गेंद आना शेष बची है इस पहली ओवर की। इस मरतबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन लेग स्टिक से हल्की सी बाहर निकलती हुई गेंद, अंपायर जी ने अपने दोनों हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए इशारा दिया है कि इट इज वाइड डिलीवरी, लॉ नंबर 22 का पालन किया जाएगा, 1 रन बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में जोड़ दिया जाएगा। स्कोर कार्ड 14 पे जा पहुंचा है, आखिरी एक गेंद आना शेष बची है। वही सुनील जिनके ऊपर विजय जी पवार इन्होंने कैश प्राइज लगाया था, वो खिलाड़ी बॉलिंग ट्रैक पे हमें नजर आ रहा है। इस मरतबा घुटना टेक, तमाशा देख, गेंद जाती हुई मिड विकेट की रीजन में खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देती हुई सीमा रेखा के बाहर, ओवर द रोड, 4 रन।
तर या ठिकाणी नाणेफेकीचं गोल हवेत केलं गेलं. सन्मान्य कल्पेजी बेडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक मात्र जिंकलं आहे. दहावीर कोकबणे संघ सॉरी जय महाराष्ट्र कोकबणे संघाला आपला निर्णय सांगायचा आहे. फील्डिंग. ओके, तर या ठिकाणी टॉस बॉक्स न्यूज होतोय की जय महाराष्ट्र कोकबणे संघाने खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा आणि पहिल्यासाठी आमंत्रण केलं आहे दहावीर तळवली या संघाला. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये. दहावीर शॉपचे ओनर मालक सन्माननीय आदरणीय संतोषजी भगत इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती असं नसतं व्हावा, आपलाही हार्दिक स्वागत केला जाईल. विनंती असेल व्यासपीठावरती यावं. तो चलिए दोस्तों मैदान के ऊपर चलते हैं जहां पे एक ओवर का खात्मा हो चुका है. अब फील्ड की सजावट हम देख सकते हैं, बिल्कुल स्क्वायर लेग लगाया गया है, उसी तरह से मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, उसी तरह से शॉर्ट पॉइंट के रीजन में एक खिलाड़ी लगाया गया है, एक एक्स्ट्रा कवर लगाया गया है, उसी तरह से शॉर्ट थर्ड मैन लगाया गया है और शॉर्ट फाइन लेग के रीजन में एक खिलाड़ी हम देख सकते हैं. बिल्कुल इस तरह से फील्डिंग की व्यूवरचना मैदान के ऊपर. संतोष जी भगत यहाँ पर स्टेज के ऊपर तशरीफ ला चुके हैं. हम आपका आभार व्यक्त करते हैं, इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं. पहले ओवर का खात्मा हो चुका है. 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. कमाल की बल्लेबाजी मैदान के ऊपर दोनों ही बल्लेबाजों के माध्यम से देखने मिल रही है. हमने जैसा कि बात की थी कि अगर इस पहली ओवर में अच्छे रन आते हैं तो बिल्कुल ये रन आसानी बन सकते हैं. इस मरतबा लो और फुल टॉस थी, हल्के हाथों से उसे सम्मान दिया है. गेंद गई है शॉर्ट थर्ड मैन के रीजन में, लेकिन इसी बीच एक रन मुकम्मल किया है. कतरे कतरे से समंदर बनता है, लेकिन ऑलरेडी यहाँ पर 87 रनों का समंदर खड़ा किया है वल्के की टीम ने. लेकिन यहाँ पर अगर बात की जाए तो बल्लेबाजों को आक्रमण करना होगा, अल्लाह चढ़ाना होगा, षटकार और चौकार की बरसात मैदान के ऊपर करनी होगी, तब जाके 87 रनों को यह समंदर पार हो सकता है. 19 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं. दूसरी ओवर जारी है. स्वप्निल को बुलाया गया है दूसरी ओवर में. क्या घटता हुआ दोस्तों मैदान के ऊपर. अगर बात की जाए तो धर्मेश 3 गेंदों का सामना किया है और 9 रनों पर खेल रहे हैं. 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. जयेश की अगर बात की जाए तो 4 गेंदों का सामना किया है और 7 रनों पर खेल रहे हैं. स्वप्निल को बुलाया गया है. इस मरतबा लो और फुल टॉस गेंद, फुल टोल वसूला है. गेंद के नीचे खिलाड़ी है, कोई गलती नहीं करेंगे. पहला बल्लेबाज मैदान से बाहर. बाजों के दरमियान चल रहा था, उसको तोड़ा है यहाँ पर गेंदबाज स्वप्निल ने. बिल्कुल ओवर की दूसरी गेंद के ऊपर विकेट ली है और बल्लेबाज को मैदान से बाहर भेजा है. कमाल का कमबैक देखने मिला, क्योंकि पहली ओवर की अगर बात की जाए तो पहली ओवर में 18 रन आए थे और उसके बाद एक अच्छा कमबैक, एक अच्छी वापसी मैदान के ऊपर देखने मिली है. बिल्कुल अपने आप को जाहिर किया है और एक अच्छी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर के, जिम्मेदारी लेकर के गेंदबाजी हो रही है. इस तरह की अगर गेंदबाजी रही तो अननेसेसरी हम देख सकते हैं बल्लेबाजों के ऊपर एक प्रेशर क्रिएट हो सकता है. इस मरतबा फुलर लेन की गेंद थी, बिल्कुल गेंद गई है विकेट कीपर के दस्तानों में. गेंद का बल्ले का कोई संपर्क, कोई कनेक्शन नहीं. बिल्कुल गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई है. अच्छी शुरुआत यहाँ पर कहना पड़ेगी. पहला ओवर अगर बात की जाए तो बल्लेबाजों के पक्ष में गया था, लेकिन दूसरा ओवर गेंदबाज के पक्ष में जाता हुआ नजर आ रहा है. इस मरतबा देखिए ऑफ स्टंप के ऊपर शफल होकर मिड विकेट के रीजन में खेला है. फील्डर तैनात है, 1 रन मुकम्मल किया है. 1 रन के अलावा कुछ भी नहीं मिलने वाला. बिल्कुल कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर हो रही है. बल्लेबाजों को इस मरतबा बड़े स्ट्रोक से वंचित रखा है, दूर रखा है. और इस तरह की अगर गेंदबाजी रही तो बिल्कुल हम देख सकते हैं कि ये मैच जो है बल्लेबाजी करने वाले पक्ष से थोड़ा सा दूर चला जाएगा और उसी की मेहनत, उसी की जद्दोजहद मेहनत मैदान के ऊपर स्वप्निल के माध्यम से हो रही है. 21 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं. 87 रनों का लक्ष्य है. इस मरतबा देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद के ऊपर, बल्ले के ऊपर गेंद कनेक्ट नहीं हुई और सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई है. 2 ओवर का खात्मा, 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं. जाते हैं डीजे मास्टर की ओर, सुनते हैं कि सुमधुर संगीत.
धावांची आवश्यकता, 12 गेंदे और 66 रनों की दरकार है भी बल्लेबाजी करने वाली टीम को जीत के लिए। मनीष को बुलाया गया है। इस मर्तबा देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद वहीं पे लुढ़कती हुई, वहीं पे फिसलती हुई नजर आई और पहली गेंद बिंदी गेंद से शुरुआत की है अपर गेंदबाज मनीष ने। धर्मेश और अर्जुन ये जोड़ी पिच मैदान के ऊपर 87 रनों का लक्ष्य है। गेंद स्लो ओवर वन, गेंद फंसाया है, गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे खुद बॉलर है, कॉट एंड बोल्ट बल्लेबाज, वन मोर विकेट डाउन, बैटर आउट। बिल्कुल धीमे धीमे कदमों से ये रन संख्या आगे बढ़ाने की कोशिश की जा रही है, लेकिन कहते हैं ना कि दिल्ली काफी दूर है। 87 रनों का एक बड़ा समंदर है, आपको गेंदबाज के ऊपर आक्रमण करना होगा। षटकार चौकार की बरसात मैदान के ऊपर होगी तब ये लक्ष्य पार हो सकता है। इस मर्तबा देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद सीधे गई है विकेट कीपर के दस्तानों में। बल्लेबाजों को रोके रखा है, कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर हो रही है। लेकिन देखना है कि क्या इस टूर्नामेंट की पहली मेडन ओवर होगी क्या गेंदबाज मनीष की जानिब से। धावीर शॉपचे ओनर सन्माननीय संतोषजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो या मंडळासाठी 500 रुपयाचा देणगी आलेली आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तो देखिए दोस्तों इस टूर्नामेंट की पहली मेडन ओवर मनीष ने की है, एक बार जोरदार तालियां मनीष के लिए बजनी चाहिए। कमाल की गेंदबाजी दोस्तों मैदान के ऊपर। जी हाँ, 3 दिन चलने वाली ये टूर्नामेंट, ये प्रतियोगिता जिसका आज का पहला दिन है, आने वाले 2 दिनों में टेनिस क्रिकेट के तमाम तारे सितारे इस मैदान के ऊपर अपना परफॉर्मेंस दिखाते हुए, अपना खेल दिखाते हुए नजर आएंगे। पंचांना विनंती असेल की थोडासा स्पीड अप घ्यायला सांगा, और भी मैचेस खिलाने हैं तो किसी भी तरह का टाइम वेस्ट न करे, थोड़ा सा सहकार्य करे। आपल्या स्पर्धेला कोणताही प्रकारचा गालबोट लागता कामा नये आणि आपली स्पर्धा चांगल्या रीतीने हो याची आपण आशा करतोय। जहां पर 12 गेंदे और 66 रनों के लक्ष्य था, वहां पर अब 6 गेंदे और 66 रनों का सामने लक्ष्य रहेगा। ये कहने में कोई हर्ज नहीं होगी कि चोड़ा के हाथ से यह मैच रेत की तरह फिसलता हुआ नजर आ रहा है, क्योंकि पिछली ओवर हमने देखा कि कमाल की गेंदबाजी मनीष के माध्यम से देखने मिली, जिन्होंने 6 गेंदे डॉट किए। लेकिन इस मर्तबा देखिए आते आते ही आक्रमण करना शुरू किया, गेंद के नीचे खिलाड़ी है, मिस टाइम फटका है, कोई गलती नहीं करेंगे और एक बल्लेबाज होता हुआ मैदान से बाहर। पांच गेंदे और 66 रनों का लक्ष्य अभी भी सामने है। इस मर्तबा लॉन्ग ऑफ में खेला है, शॉर्ट मिड ऑफ में खिलाड़ी तैनात थे, कोई गलती नहीं करेगी, तू चल मैं आया, इस तरह का समीकरण, और एक बल्लेबाज आउट। की जानिब से
विनायक के लिए इस विकेट के लिए 200 रुपए का कैश प्राइज आया हुआ है। बिल्कुल अपने फेवरेट खिलाड़ी के लिए उनके पीठ के ऊपर शाबाशी की थाप देने के लिए यहाँ पर कैश प्राइज भी लगाया जा रहा है। अभी अभी शायद सबों ने एटीएम से पैसे निकाल के लाए हैं और वो अपने फेवरेट खिलाड़ी के लिए यहाँ पर पैसों की बरसात कर रहे हैं। पैसों की कैश प्राइज यहाँ पर लगाया जा रहा है। विनायक हैट्रिक रहेंगे, हैट्रिक की डगार पर तीसरा बॉल, अच्छी गेंद बाहर निकलती हुई शॉट थर्ड मैन में गई है, विकेट का चांस, लेकिन यहाँ पर हम देख सकते हैं कि रन मुकम्मल किया है। धीमे धीमे कदमों से रन संख्या आगे बढ़ रही है, लेकिन यहाँ पर हम कह सकते हैं कि दिल्ली काफी दूर है। एक बड़ा समंदर खड़ा किया था वल्के की टीम ने 87 रनों का, जहां पे उस रनों को पार करते हुए चोड़ा की टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है। इस मर्तबा गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे गुड विकेट कीपर है, कॉट बिहाइंड के रूप में एक और बल्लेबाज होगा मैदान से बाहर। डीजे एक बड़ा समंदर खड़ा किया था, लेकिन उसके विपक्ष अगर बात की जाए तो इसको डिफेंड करते हुए कहीं ना कहीं जय बजरंग चोड़ा की ये टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है। पहले ओवर में 18 रन आने के बाद ऐसा लगा था कि शायद ये 87 रनों का लक्ष्य बड़े इजीली आसानी के साथ पार हो सकता है, कंप्लीट हो सकता है, लेकिन यहाँ पर गेंदबाजों की तारीफ करनी होगी। पहले ओवर के बाद बल्लेबाजों को कोई मौका नहीं दिया। इस मरतबा गेंद हवा में जरूर है, क्या ये भी कैच होगा? जी नहीं, प्रयत्न तो जरूर किया था, कोशिश जरूर की थी, लेकिन गेंद गई है सीमा रेखा पार। 4 रन। कार्ड के ऊपर जुड़े हैं। इस दूसरी इनिंग की आखिरी ओवर और आखिरी गेंद शेष बची है, 61 रन दरकार है। देखिए इस मरतबा भी हवा में गेंद लहराती हुई और शायद ये भी गेंद, और इस तरह से हम देख सकते हैं कि वल्के ने ये मैच जीत लिया है। कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक मैं कहूंगा चोड़ा की टीम को। एक अच्छा प्रदर्शन दोनों ही टीमों के खिलाड़ियों के माध्यम से देखने मिला है। दहावीर शॉपचे मालक सन्मान्य